तळोजा वसाहतीमधील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी महिला मंडळाच्या पुढाकाराने प्रशासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत तळोजा फेज 1 मध्ये MSCB, सिडको, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर येथे उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला। यावेळी MSCB आणि पोलीस अधिकारी यांनी या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले, परंतु या बैठकीसाठी सिडकोचे अधीक्षक अभियंता उपस्थित राहिले नसल्याने याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला। तळोजा फेज 1 मध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आहेत। त्याच्यामध्ये MSCBच्या असतील, सिडकोच्या समस्या आहेत। एवढी लोकसंख्या झाली पण एक साधी पोलीस चौकी त्या ठिकाणी नाही आहे। लाईट कधी ते पण जाते। सिडकोचे अधिकारी मीटिंगला हजर राहत नाही। गटाराचं काम आहे, गटाराचं काम करत नाही, रस्त्यांची कामं करत नाही। पण एका दिवशी या सर्वांचा सिडकोच्या विरोधात एका दिवशी उद्रेक होईल, परंतु आम्ही आमचे प्रल्हाद केने आहेत, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व जनतेच्या समस्या एकत्र बसून सोडवण्यासाठी प्रशासक आपल्या दारी प्रमाणे आम्ही या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं का 1 महिन्याच्या आत तुमचं लाईट पूर्ववत करून देणार आहोत। पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं का बाबा आम्हाला जागा सिडकोकडून उपलब्ध का पोलीस चौकी आणि पोलीस बससुद्धा आम्ही त्या ठिकाणी जास्त मागवलेलं आहे। पण सिडकोचे जे अधिकारी आहेत, सिडकोचे अभियंता इथं हजर राहिलेले नाही आहेत। गौरा गणपती ज्या महिला मंडळ आहे या एक दिवस आमदार साहेबांच्या आदेशानं त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना घेराव घालून आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही। माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या पूर्ण त्यांनी जागेपासनं तर पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वाकडे कसं जाईल आणि इथल्या समस्या कशा सुटतील हे आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये खूप मोठा पाठपुरावा केलेला आहे। आणि त्याच्यामुळं 1 महिन्याच्या आत हे सबस्टेशन चालू होईल आणि जे काही त्रास आहे इथल्या जनतेला तो MSCBकडनं अजिबात राहणार नाही आहे। अखंडित वीज पुरवठा त्यांना मिळेल। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथं बोलवण्यात आलेलं होतं। MSCBचे किंवा सिडकोचे MSCB असेल, यांचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी उपलब्ध राहिले, पण खरं तर खरा रोष हा सिडकोचे कार्यकारी अभियंता आणि सिडकोचे अधीक्षक अभियंता यांच्यावर आहे। कारण खरं तर मुलामध्ये सिडकोनी जे इथेची वसाहत बनवली याच्यामध्ये आत्ता मूलभूत ज्या सुविधा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सिडकोनी पुरवल्या पाहिजेत। आता सिडकोची गटारं इथे तुंबलेली आहेत, ती गटारं सिडकोने अजून साफ केलेली नाहीत। आज रस्त्यांची अवस्था बघितली तर अत्यंत दुर्दैवी अवस्था तर रस्त्यांची झालेली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो का या अशा मदमस्त झालेल्या अधिकाऱ्यांना इथले जे दुसरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी फोन करून सांगितलं की एका भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये हे कार्यक्रम होत आहे। दुसऱ्या पक्षाच्या मनात त्या कार्यकर्त्याला सांगावं असं वाटतं, त्यांची की वाटतं की आम्ही तुम्हाला अधिकाऱ्यांना महिला मंडळाच्या सिम्बॉलवर आम्ही बोलवलं होतं, महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं होतं, जनतेच्या प्रश्नांसाठी बोलवलं होतं, ना की भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये। आणि जरी बोलवलं असतं तरी पण आम्ही आमच्या जनतेच्या प्रश्नांसाठी तुम्हाला बोलवलं होतं। तुम्हाला जर एवढा माज आला असेल, तुम्ही जर आमचं अपमान करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं प्रत्युत्तर तुमच्या तोंडाला कालप असल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।